नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं 38 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची। तर पहा, इथे मी ब्लाऊजची उंची घेणार आहे 14.5 इंच। त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन प्लस करायचं आहे। तर 15.5 इंचावरती आपण उंची घेणार आहे। पहा, इथे या पद्धतीने 15.5 इंच मी या इथे घेतलेला आहे। आता शोल्डर घेऊया 5.5। अजून एकदा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि इथे पहा, मुंडा घेणार आहे मी 5.5 इंच। इथे पहा 5.5 इंच मी इथे बरोबर मुंड्याची उंची घेतली। इथून एक लाईन ओढून घेऊया। 38 साईज आहे, त्याचा चौथा भाग होतो 9.5। तर इथून मी 9.5 इंच घेणार आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। कंबर 32, त्याचा चौथा भाग 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच मार्जिन। आता इथे 1/2 इंच मी बाहेर जाते। क्रॉस बॅक घेतला। इथून मी फक्त 1 इंच घेईन। ज्यांना मुंड्यामध्ये पहा घोळ वगैरे येतो त्यांनी या पद्धतीने मुंड्याला आकार द्या, तुमचा घोळ वगैरे येणार नाही। मग या पद्धतीने मुंड्याला आकार दिला। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून मी घेणार आहे 1/2 इंच आणि इथून सुद्धा मी असेच हाताने आकार देऊन घेते। पहा, या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे पुढच्या मुंड्याला। आता इथे तुम्हाला जर शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी असेल तर तुम्ही इथं 3 इंच ठेवायची आणि बाकीची मग गळा रुंदी होणार आहे। पहा, इथे 2.5 इंच इथं गळाची रुंदी आली। आता इथे मी डायरेक्ट पुढचा भाग कटिंग करणार आहे। तर इथे आपण जे शोल्डर आहे इकडे गळ्याकडे डाऊन करणार आहे। 1 इंच इथं गळ्याकडे डाऊन केलं पहा शोल्डर। तर इथं पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंच घेतला आणि इथून 2.5 इंचच घेणार आहे आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे आणि गळ्याला आकार दिले। गळ्याला आकार दिल्यानंतर इथं मी क्रॉसपट्टी घेते 2.5 इंच। इथून ही घेणार आहे 2.5 इंच। पहा, इथं मी सर्व मापे तुम्हाला मी एकदम परफेक्ट अशी सांगत आहे। अजिबात व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज जो आहे तुमचा बसणार आहे। आता इथे मी क्रॉसपट्टीला आकार देणार आहे 1/2 इंचावरती। 1/2 इंच फक्त मी घेते। जर तुम्हाला 1 इंच घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही इथं 1 इंच घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि इथं मी कटोरी घेईन 5.5 इंच। इथेही मी घेतलं 5.5 इंच। एक सरळ लाईन ओढून घेते। सरळ लाईन ओढल्यानंतर इथे मी 1 इंच वरती घेते पॉइंट। एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि असा कटोरीला आकार देऊन घेतला। तर एकदम परफेक्ट असे इथे कटोरीला वगैरे सर्व आकार येतात। तर इथे मी सांगते पहा, सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेतली 14.5 प्लस 1 15.5 इंच। शोल्डर घेतलेलं आहे 5.5, मुंडा घेतलेला आहे 5.5, कंबर आहे 32, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतला आणि इथे पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथून छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन। इथे 1/2 इंच क्रॉस बॅक घेतलाय। मागील मुंड्याला 1 इंचावरती आकार दिलाय, पुढील मुंड्याला दिलाय 1/2 इंचावरती आकार। इथे 1/5 इंच आपण डाऊन केलेला आहे। पुढचा गळा 6 आहे, त्यामध्ये आपण 1/2 इंच मार्जिन प्लस करून 6.5 इंचावरती गळा घेतलाय।
क्रॉसपट्टीसाठी इथं मी घेतलेलं आहे 2.5 इंच आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 0.75 म्हणजे पाऊण इंच घेतलेलं आहे. कटोरी मी घेतलेली आहे 5.5 इंच आणि इथे घेतलेला आहे 1 इंच. या पद्धतीने इथे पूर्ण डायग्राम हा आपला तयार झालेला आहे. पहा, या पद्धतीने तुम्ही याचा हवं असेल तर स्क्रीनशॉटसुद्धा या डायग्रामचं काढून ठेवू शकता, म्हणजे कुठे किती मापे घेतलेली आहेत हे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आणि जसे आकार दिलेले आहेत त्याच पद्धतीने आकार द्या. खूप छान असा ब्लाऊज बसतो पहा. तर आता आपण ही कटोरी जी आहे ती वाढवून घेऊया. इथे नेहमीप्रमाणे आपण अर्धा इंच घ्यायचं 0.5, इथे घ्यायचं आहे पाव इंच 0.25 आणि इथून मी वाढवणार आहे कटोरी 1.5 इंच. इथे घेतलं 1.5 इंच, इथूनही घेतलं मी 1.5 इंच. पहा, या पद्धतीने 1.5 इंच घेतल्यानंतर इथून हे जोडून घेऊया. जोडल्यानंतर पहा, जर तुमचा पुढचा भाग जास्त होत असेल पाठीमागील भागापेक्षा तर काय करायचं, इथून हे पॉईंट पाहायचं आहे. 5 इंच आणि वरती हा 1 पॉईंट असा आहे, तर हे सुद्धा 5 इंच आणि वरती 1 पॉईंट इथे आलं, म्हणजे हे जवळपास आपलं बरोबरच आलेलं आहे. कधी कधी जास्त सुद्धा होऊ शकतं पहा. आणि अगदी हलक्या हाताने अशी कटोरी वाढवत आपण आकार द्यायचे पहा. आणि इथे सुद्धा आपण 1.5 इंचाने कटोरी वाढवणार आहे. तर इथून मी ही जी कटोरी आहे याचा असा सेंटर करून घेतला आणि इथेही मी घेणार आहे असं 1.5 इंच. पहा, इथे मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता हे जोडून घेऊया. जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला टक्स काढायच्या 2 पद्धती मी सांगते, आणि जसं की मी नेहमी सांगतच असते, इथे 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे, यामध्ये आपण पाव इंच वाढवायचं. मग किती होणार, 1.25. इकडे 1.25 आणि इकडे 1.25 इंच. तर हा टक्स बरोबर आहे की नाही हे कसं पाहायचं. आपली कटोरी किती होती, 5.25. तर पहा, मी असा दुमडणार आहे, 5.25चा सेंटर करणार आहे. तर 3ला 1 पॉईंट कमी अशी ही कटोरी एका साईडची येणार आहे. तर इथून पहा मी बरोबर ठेवलं, तर हे मार्जिन आपलं इथं बरोबर शिल्लक राहिलेलं आहे. इकडून ही 3ला 1 पॉईंट कमी कटोरी इथे येते, इथं शिलाई मार्जिन आपलं बरोबर शिल्लक राहत आहे. तर या पद्धतीने हा टक्स आपला परफेक्ट येतो. तुम्ही कोणतीही एक मेथड वापरा. डायरेक्ट इकडे मार्जिन सोडून 3.25 इंचाला 3ला 1 पॉईंट कमी टाकलं तरी चालेल, किंवा 2.25 इंच डायरेक्ट टक्स टाकला तरी सुद्धा चालेल. तर एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट असा हा डायग्राम मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे. अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.